सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण तूळ राशीच्या पुरुषांचा संसार 12 राशींसोबत कसा होतो हे आपण समजून घेणार आहोत. तूळ ही राशीचक्रातील 7वी राशी आहे. ती वायू तत्वाची आहे, पुरुष राशी आहे आणि शूद्र वर्णाची सुद्धा आहे. पण इथे एक मोठा विरोधाभास दिसतो की तूळ राशीचा राशी स्वामी म्हणजे तुमचा राशी स्वामी शुक्र हा स्त्री ग्रह आहे. तो जलतत्वाचा आहे, तो विप्रवर्णी आहे. म्हणजे काय, तुमच्या राशीत सुरुवातीपासूनच विरोधी गुण एकत्र आलेले आहेत. म्हणूनच तुम्ही इतर पुरुष राशींपेक्षा सौम्य, शांत आणि समतोल साधणारे असता. तुमचे चिन्ह काय आहे तर तराजू. त्यामुळे तुम्ही दोन्ही बाजू नेहमी पाहता. तुम्ही स्वतःपेक्षा समोरच्याचा विचार आधी करता. तूळ रास ही नैसर्गिक सप्तम स्थानाची द्योतक आहे. त्यामुळे नातेसंबंध आणि विवाह तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात. आता आपण तूळ राशीला मेष राशीचा जोडीदार कसा असेल हे पाहू. मेष आणि तूळ हे निसर्ग कुंडलीनुसार समोरासमोरच्या राशी आहेत. ही अतिशय सुंदर नैसर्गिक जोडी आहे. ही एक नैसर्गिक जोडी आहे, पण इथे मंगळ आणि शुक्र यांचा विरोध दिसतो. पत्नी मंगळाच्या प्रभावाखाली असते, ती धाडसी असते, ती आक्रमक असते, ती कणखर असते. तुम्ही शुक्राच्या प्रभावाखाली असता, तुम्ही शांत असता, तुम्ही समजूतदार असता, तुम्ही खूप सौम्य असता. त्यामुळे ही जोडी उलट वाटते. पण अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असतं. दोघांनाही बदल आवडतो, दोघांनाही फिरायला आवडतं. जर इगो मध्ये गेलात तर नक्की संघर्ष हा आहेच, पण समतोल साधला तर नातं आपलं नक्कीच रंगतदार बनतं. आता आपण तूळ राशीला वृषभ राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे पाहणार आहोत. आता तूळ आणि वृषभ या दोघांचाही राशी स्वामी हा शुक्र आहे. त्यामुळे ही जोडी आनंद यात्री असते. दोघांनाही कलाप्रिय असते, दोघांनाही सौंदर्य आवडतं, दोघांनाही सुख उपभोगायला आवडतात. पण वृषभ ही पृथ्वी तत्वाची राशी, त्यामुळे ती व्यावहारिक आणि तुम्ही वायू तत्वाचे आहात. त्यामुळे तुम्ही विचार प्रधान आहात. पत्नीला भौतिक सुख जास्त आवडतात, तुम्हाला समतोल आवडतो. दोघांची ही बुद्धी ही चांगलीच असते. पत्नीची कलात्मक बुद्धी जरा जास्तच असते आणि तुमची बुद्धी ही समतोल असते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा राशी स्वामी शुक्र मीन राशीत उच्चीचा होतो. तो व्ययस्थानाचा निर्देशक आहे. त्यामुळे खर्च आणि भोग याकडे आपला ओढा जरा जास्तच असतो. त्यामुळे संयम इथे ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तूळ रास आणि वृषभ रास यांचं प्रीती षडाष्टक मानलेलं आहे. त्यामुळे येथे विवाह करताना किंवा गुणमेलन करताना सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेणं अतिशय आवश्यक आहे. आता आपण तूळ राशीला मिथुन राशीचा जोडीदार असेल तर इथे काय होतं, ही आहे नवपंचम योगातील जोडी. दोन्ही राशी वायुतत्वाच्या, दोन्ही पुरुष तत्वाच्या राशी. मिथुनेचा स्वामी बुध आणि तुमचा स्वामी शुक्र. बुध आणि शुक्र हे मित्र ग्रह आहेत. त्यामुळे आपला जनसंपर्क खूप चांगला असतो. दोघेही हुशार असतात, दोघांनाही बोलायला आवडतं. पण मिथुनेचं काय होतं, मिथुन ही द्विस्वभावी आहे. त्यामुळे पत्नी थोडी अस्थिर असते, ती पटकन प्रभावित होते. तुम्ही मात्र समतोल राखणारे असता. त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला योग्य मार्गदर्शन केल्यास ही जोडी नक्की मजेशीर, हसू आणि आनंद कायम राहू शकतो. आता आपण तूळ राशीला जर कर्क राशीचा जोडीदार असेल तर येथे काय घडतं, यांच्या जीवनात काय घडतं हे पाहू. आता या दोन्ही राशी या चर राशी आहेत. दोघांनाही सतत बदल आवडतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा जलतत्वाचा, त्यामुळे येथे भावना खूप तीव्र असतात. चंद्र जसा कलेकलेने मोठा होतो आणि कलेकलेने लहान होतो, त्याप्रमाणे तुमच्या मनाच्या दोलायमान अवस्था सतत चालू असतात. शुक्र आणि चंद्र हे दोन्ही स्त्री ग्रह आहेत. त्यामुळे प्रेम आणि ममता यांच्यामध्ये खूप असते. पण चंद्राची गती खूप जास्त असते. त्यामुळे पत्नीचे मन सतत दोलायमान असतं. तुम्ही समतोल राखणारे असता. त्यामुळे तुम्हाला तिच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे. कारण नातं जपण्यासाठी आयुष्यामध्ये संयम अतिशय आवश्यक आहे. आता आपण तूळ राशीला सिंह राशीचा जोडीदार असेल तर इथे काय घडतं, ही लाभयोगातील जोडी आहे. सिंह ही अग्नितत्वाची, क्षत्रिय वर्णाची राशी आहे आणि तुम्ही तूळ राशीचे वायू तत्वाचे आहात. तुम्ही शूद्र वर्णाचे आहात.
त्यामुळे येथे शक्तीचा फरक दिसतो. पत्नी ही राजस असते, ती नेतृत्व करणारी असते, ती स्वाभिमानी असते. तुम्ही मात्र शांत असता. त्यामुळे समतोल राखण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे. योग्य समजूत काढली तर ही जोडी नक्की लाभदायक ठरू शकते. आता आपण तूळ राशीला कन्या राशीचा जोडीदार असेल तर येथे काय घडतं? कन्या ही पृथ्वी तत्वाची राशी. तिचा राशी स्वामी बुध. बुध आणि शुक्र हे मित्र आहेत. त्यामुळे बुद्धीचं जुळणं इथे चांगलं असतं. कन्या पत्नी ही संशयी असते. ती अतिविचार करते, ओव्हर थिंकिंग करते. तुम्ही मोकळ्या स्वभावाचे असता, त्यामुळे येथे जरा गैरसमज होऊ शकतात. दोघांनी एकत्र चर्चा करून निर्णय घेतलं तर नातं हे नक्की मजबूत होऊ शकतं. आता आपण तूळ राशीला जर तूळ राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं? येथे दोघही एकसारखेच असतात, दोघही शांत असतात, दोघही प्रेमळ असतात, पण येथे निर्णय क्षमता कमी असते. दोघही भांडणं करायची टाळतात, त्यामुळे काही गोष्टी प्रलंबित राहू शकतात. त्यामुळे थोडा ठामपणा, थोडी निर्णय क्षमता वाढवणं आवश्यक आहे. आता आपण तूळ राशीला जर वृश्चिकेचा जोडीदार असेल तर इथे काय घडतं? वृश्चिकेचा स्वामी मंगळ, तुमचा राशी स्वामी शुक्र. मंगळ आणि शुक्र हे नैसर्गिक जोडीदार आहेत, परंतु यांच्या स्वभावात विरोध आहे. पत्नी आतल्या गाठीची असते, ती गुप्त खलबत करणारी असते, ती हट्टी असते. तुम्ही मोकळे असता, त्यामुळे संघर्ष हा अटळ आहे. नातं टिकवण्यासाठी संयम आणि समजूत अतिशय आवश्यक आहे. आता आपण तूळ राशीला धनु राशीचा जोडीदार असेल तर इथे काय घडतं? धनु राशीचा स्वामी गुरु, तुमचा राशी स्वामी शुक्र. दोघही जरी शुभ ग्रह असले तरी परस्पर शत्रू आहेत. तरीही दोघं विप्रवर्णी आहेत. त्यामुळे एका स्तरावर जुळणं असतं. पत्नी तत्वज्ञानाकडे झुकणारी असते, तुम्ही कला आणि सौंदर्याकडे झुकणारे असतात. योग्य समतोल साधला तर प्रगतीही नक्की होते. आता आपण तूळ राशीला मकर राशीचा जोडीदार असेल तर यांच्या जीवनात काय घडतं हे पाहूया. मकरेचा स्वामी शनी आणि तुमचा राशी स्वामी शुक्र हे दोघही मित्र आहेत. दोन्ही या चर राशी आहेत. मकर ही कठोर आणि व्यावहारिक आहे, तुम्ही आनंदी आणि रसिक आहात. ही केंद्रयोगातील जोडी आहे, त्यामुळे जुळणं आणि संघर्ष हे दोन्ही आहेत. येथे समजूतदारपणा दाखवला तर हे नातं अतिशय चांगलं चालतं. आता आपण तूळ राशीला कुंभ राशीचा जोडीदार असेल तर इथे काय घडतं? तर ही नवपंचम योगातील जोडी आहे. दोन्ही वायुतत्वाच्या राशी शनी आणि शुक्र येथे मित्र आहेत. त्यामुळे बुद्धीचं जुळणं चांगलं असतं, पण आपली पत्नी थोडी अलिप्त असते. तुम्ही लोकांमध्ये रमणारे असता आणि त्यामुळे भावनिक अंतर जास्त जाणवतं. तरी हे नातं चांगलं चालू शकतं. आता सर्वात शेवटची रास ही मीन राशी. तर ही षडाष्टकातील जोडी आहे. तूळ ही वायुतत्वाची राशी आणि मीन ही जलतत्वाची राशी. तुमचा स्वामी शुक्र आणि मीनेचा स्वामी गुरु. शुक्र आणि गुरु हे परस्पर शत्रू आहेत, त्यामुळे विरोधी गुण दिसतात. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुमचा शुक्र मीन राशीत उच्चीचा होतो, त्यामुळे काही प्रमाणात सामायिकत्व हे तयार होतं. मीन पत्नी भावुक असते, ती निरागस असते, तुम्ही समतोल राखणारे असता. जर तुम्ही तिच्या भावना जपल्या तर नातं खूप सुंदर बनू शकतं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तूळ राशीची खरी ताकद म्हणजे समतोल, बॅलन्स करणं, पण कमजोरी म्हणजे स्वतःला विसरणं. नेहमी दुसऱ्याचा विचार करताना स्वतःलाही महत्व द्यायला शिका, नाहीतर तराजूचं एक पारडं कायम खालीच राहील, याची नक्की काळजी घ्या. आता मला कमेंट मध्ये नक्की सांगा, तुमची रास आणि तुमच्या जोडीदाराची रास काय आहे आणि तुमचा अनुभव काय सांगतो. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.